तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन विचारांना स्मरून या ठिकाणी मी एका विषयावर बोलणार आहे. कृपया थोडंसं मन लावून ऐकण्याची गरज आहे. विषय असा आहे प्रतिष्ठान. प्रतिष्ठान म्हणजे काय असतं या 4 शब्दावरून आपल्याला समजून आलं पाहिजे. प्रतिष्ठान म्हणजे एक श्रद्धेचं ठिकाण. प्रतिष्ठान म्हणजे मानवतेचं एक अधिष्ठान. अशा विविध अर्थानं प्रतिष्ठान या शब्दाचा जे मूल्य आहे ते आपण समजून घेऊ शकतो. आज या ठिकाणी ज्या प्रतिष्ठानचा उल्लेख मी करणार आहे ती एक ऐतिहासिक भव्य दिव्य अशा प्रकारची भव्य इमारत उभारी घेत असलेली अकोला जिल्ह्यातील खडकी या ठिकाणी साकार होताना दिसत आहे. साकार होत आहे. जवळपास 1.5 तपापासून या भव्य दिव्य इमारतीच्या कामाला शुभारंभ करण्यात आलेला आहे. सुरुवातीला फारसे लोक या ठिकाणी जुळलेले नव्हते, परंतु हळूहळू जुळत गेले आणि आज रोजी जवळपास 15-16 वर्षानंतरची जी स्थिती आहे ती अतिशय भरभक्कम आपल्याला दिसून येईल. अतिशय स्वाभिमानाची गोष्ट घडलेली आहे असं आपल्याला दिसून येईल. तर हा जो प्रतिष्ठानचा प्रयोग आहे, ज्या प्रतिष्ठानचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान अकोला, याचे प्रणेते ज्यांना आपण शिल्पकार म्हणूया, याचे मुख्य प्रवर्तक शिल्पकार सन्माननीय प्राध्यापक मुकुंदजी भारसाकडे सर हे आहेत. यांनीच पाहिलेलं ते स्वप्न आहे. यांनीच केलेल्या अभ्यासातून बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या विविध प्रकारचं साहित्य आहे, ज्या साहित्यामध्ये बहुमोल असं सामाजिक दृष्टीनं, सामाजिक प्रबोधनाच्या दृष्टीनं तत्त्वज्ञान साठवलेलं आहे. आपण काय केलं जाते, काय करतो की फक्त वाचतो, वाचून सोडून देतो. वाचल्यानंतर जे आपण वाचतो त्याच्यावर चिंतन मंथन झालं पाहिजे. चिंतन मंथनातून काहीतरी घडून आलं पाहिजे, तर त्या वाचनाचं मूल्य सर्वांना समजू शकते. अशाच प्रकारची घटना, स्वप्न प्राध्यापक भारसाकडे सरांनी पाहिलं. बाबासाहेबांनी लिहिलेला 18वा खंड, याच्यामध्ये इमारत फंड वगैरे अशा प्रकारची माहिती लिहिलेली आढळून येते. त्याचा संपूर्ण अभ्यास सरांनी केला. जवळपास 3-4 वर्ष अभ्यासात गेले. त्याच्यानंतर जो प्रकल्प उभारणीस आणावायचा होता तो सुरुवातीला नुसतं हवेत बोटावर नकाशा दाखवून या प्रकल्पाची सुरुवात झालेली आहे. 2006 पासून जवळपास कामाला गती मिळाली, निधी जुळून आला आणि आज रोजी जे भव्य दिव्य इमारत हायवेला लागून आपल्याला दिसत आहे,
ती एक बहुजन समाजाच्या किंवा बौद्ध समाजाच्या एक प्रबोधनाची बाब आहे, सामाजिक सुधारणेची घटना आहे. हे प्रतिष्ठान नुसतं इमारत नाही, हे प्रतिष्ठान एक चळवळ आहे. हे प्रतिष्ठान नुसतं भव्य दिव्य भवन नाही, तर तो एक बाबासाहेबांचा विचार आहे. बाबासाहेबांनी असंख्य विचार पेरून ठेवले, त्यातील एक उचललेला विचार प्राध्यापक भारसाकडे सरांनी तडीस नेण्याचं काम या इमारतीच्या माध्यमातून होत असताना आपण पाहतो आहे, दिसत आहे. प्रत्यक्ष आता पाहिल्याशिवाय, आता मी जे बोलतो, मी जे सांगतो, हे ऐकणं झालं, सांगणं झालं, परंतु प्रत्यक्ष पाहिल्यानंतर आपल्याला खरोखर कल्पना येईल की एवढं भव्य दिव्य काम नुसतं महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये सुद्धा आपल्याला दिसणार नाही. अशा प्रकारची चमत्कारिक गोष्ट, एक अभिनव प्रयोग सरांच्या विचारांती मंथनानंतर या भव्य दिव्य इमारतीच्या माध्यमातून सर्वांसमोर साकार होताना दिसत आहे. तर ही इमारत खरोखरच एक समाजोपयोगी दूरदृष्टीनं केलेला सामाजिक चळवळीचा प्रयोग आहे. बंधूंनो, चळवळी खूप असतात, चळवळ करणारी खूप असतात. काही चळवळी तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात, तर काही चळवळी मध्यम स्वरूपाच्या असतात, तर काही चळवळी ह्या दीर्घकालीन असतात. आणि दीर्घकालीन चळवळ राबवणारे आपल्याला फार बोटावर मोजण्या इतके सापडतात. अशा प्रकारची परिस्थिती असताना हा एवढा मोठा भव्य दिव्य ऐतिहासिक इमारतीचा डोलारा, जवळपास 3 मजल्याचा इमारत, विविध प्रकारची उद्दिष्ट पूर्तीसाठी उभा होत आहे. ही एक समस्त बौद्ध बांधवांच्या स्वाभिमानाची गोष्ट आहे. ही एक सन्मानाची बाब आहे की ज्या उद्देशाने या इमारतीची उभारणी होत आहे, ते उद्देश सफल होताना आज आपण पाहतो आहे. काही सफल होणार आहेत, त्याची वाटचालसुद्धा सुरू आहे. साधारणपणे कोणतीही सामाजिक चळवळ असो किंवा कोणतीही समाजसुधारकाचं आपण जर उदाहरण घेतलं, तर त्यांनी आपल्या चळवळीची सुरुवात, आपल्या प्रबोधनाची सुरुवात प्रामुख्याने शैक्षणिक कार्यापासून केलेली आहे. ही लपलेली बाब नाही. शैक्षणिक कार्य त्यांनी सर्वप्रथम केलं आणि त्यानंतर बाकीच्या सुधारणा क्रमाक्रमाने होत गेल्या, लोकांना कळू लागलं. त्याच प्रकारचा हा भाग आहे की या ठिकाणी एक शैक्षणिक चळवळ या प्रकल्पाच्या माध्यमातून सर्वप्रथम उभी करण्याचा हा प्रयोग आहे आणि त्याची सुरुवात झालेली आहे. ती शैक्षणिक योजना की गोरगरिबांच्या मुलांना, खेड्यापाड्यातील लोकांच्या मुलांना, दुर्बल घटकातील मुलांना इंग्रजी शाळेत म्हणजे कॉन्व्हेंटमध्ये टाकता येत नाही. त्याचे कारण आपल्याला सर्वांना माहीत आहे, ती सांगण्याची गरज नाही. का टाकता येत नाही, ते का जाऊ शकत नाहीत, मराठीतून शिक्षण घेतात, काहींना तेही मिळत नाही, ह्या साऱ्या गोष्टीचा विचार करून प्रतिष्ठानच्या द्वारे एक शैक्षणिक प्रयोग राबविण्याचा प्रारंभ करण्यात आलेला आहे. आणि तो प्रारंभ सर्वप्रथम अकोला तालुक्यातून सुरू होणार आहे आणि त्या प्रकल्पाअंतर्गत
KG to PG अशा प्रकारचा शैक्षणिक अभ्यासक्रम, शैक्षणिक सुरुवात सर्वप्रथम सुरू केली जाईल आणि ती सुरूही झालेली आहे. अशाच प्रकारे प्रत्येक वर्षी प्रत्येक तालुक्याला एक शैक्षणिक संस्था उभी राहील अशा प्रकारचं नियोजन झालेलं आहे. संपूर्ण जिल्ह्यातील तालुके झाल्यानंतर बाहेरच्या जिल्ह्यातसुद्धा अशाच प्रकारचे प्रयोग राबविण्याचा मानस प्रतिष्ठान यंत्रणेचा आहे. तर ही फार मोठी मोलाची कामगिरी आहे. या काळात, या अवस्थेत आपल्या समाजातील एक भव्यदिव्य इमारत कोणत्याही प्रकारचं अनुदान न घेता, कोणत्याही प्रकारची भीक न मागता, म्हणजे कोणत्याही प्रकारचा आमदार, खासदार, मंत्री, संत्री वगैरे यांची मदत न घेता, त्यांचं दान न घेता ही संपूर्ण इमारत सर्वसामान्य घटकातील गोरगरिबांपासून तर प्रत्येक क्षेत्रातील, प्रत्येक श्रेणीतील लोकांपर्यंत हे पोचलेलं दानाचं एक पर्व आहे. ज्या पर्वामुळे आज ही एक भव्य दिव्य इमारत डोळ्यासमोर दिसत आहे आणि त्याच्याद्वारे असंख्य जे उद्दिष्ट आहेत त्या उद्दिष्टांना हात घालण्याचा प्रयोग आहे. प्रतिष्ठान म्हणजे पाणी अडवा पाणी जिरवा. आपल्या समाजातील वाहून जाणारा पैसा अडविण्याचा हा एक प्रयोग आहे आणि त्याची सुरुवात जवळपास 2-2.5 वर्षापासून सुरू झालेली आहे. कारण प्रतिष्ठानमध्ये जो पहिला हॉल बांधण्यात आलेला आहे, त्या हॉलच्या माध्यमातून गोरगरीब लोकांचे जे विवाह कार्यक्रम आहेत छोटे मोठे, ते त्या हॉलमध्ये होत आहेत. जवळपास 250 ते 300 कार्यक्रम आतापर्यंत झालेले आहेत आणि अगदी किरकोळ किफायती दरामध्ये एक दान म्हणून त्यांच्याकडून फार कमी प्रमाणात निधी घेतला जातो दानाच्या स्वरूपात, भाडे नव्हे. तर अशा प्रकारची ही समाजोपयोगी संस्था आपल्या उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल करीत आहे आणि या वाटचालीकरिता असंख्य लोकांचा हातभार लागत आहे. अशाच प्रकारचा हातभार प्रत्येकाचा लागावा अशी अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीनं जे मंडळी आहे, जी यंत्रणा आहे प्रतिष्ठानची, जे तळमळीनं काम करणारे लोक आहेत, तनबंधनानं कार्यरत लोक आहेत, अशा लोकांमार्फत अशा प्रकारचा प्रयोग सध्या सुरू आहे. याशिवाय ज्या ज्या योजना प्रकल्पामार्फत राबवायच्या त्या असंख्य योजना आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल कृषीविषयक योजना आहे, सामुदायिक शेतीचं स्वरूप, ज्या शेतीमध्ये आपल्या समाजातील लोक योग्य मोलमजुरीवर ठेवल्या जातील, बेरोजगारी दूर होईल. या शैक्षणिक उपक्रमामध्ये सुद्धा आपल्या समाजातील विद्यार्थी, गोरगरीब समाजातील ज्यांना शिक्षण घेता येत नाही अशांना शिक्षण देता येईल. ज्या लोकांकडे अद्याप नोकरी म्हणजे नोकरीचा पेशा पोहोचलेला नाही अशा लोकांना नोकरीसुद्धा चांगल्या पगारावर प्रतिष्ठानमार्फत देण्यात येणार आहे आणि त्याची सुरुवात झालेली आहे. त्याचा अनुभवसुद्धा लोक घेत आहेत. तर ही सर्व सामाजिक प्रबोधनाची प्रक्रिया, ही सर्व एक सामाजिक चळवळ राबवित असताना याशिवाय वेगळे प्रयोग करण्याचा मानस ठरलेला आहे. जसं सामुदायिक शेती आहे, त्यानंतर जे आरोग्यविषयक यंत्रणा आहे त्याचासुद्धा लाभ सर्व लोकांना मिळणार आहे. त्याशिवाय सल्लागार समिती, जो वकील लोकांचा संघ निर्माण होणार आहे, सल्लागार समिती, जवळपास 150-150 वकील लोक प्रतिष्ठानचे सदस्य आहेत.
जवळपास 100-150 इंजिनियर लोक प्रतिष्ठानचे सदस्य झालेले आहेत. जवळपास पोलीस डिपार्टमेंटचे लोक 100-200 लोक पोलीस डिपार्टमेंटचे आहेत आणि विविध क्षेत्रातील बँकेतील अधिकारी कर्मचारी यांचासुद्धा साठा भरपूर प्रतिष्ठानमध्ये झालेला आहे. नुसतं प्रवेश नाही तर ते दानाच्या स्वरूपात तुझं त्यांचं योग्य ते मोलाचं योगदान देत आहेत. अशाच प्रकारची वाटचाल भविष्यात चालू राहावी आणि हे पूर्णत्वास आलेलं जे भव्य दिव्य काम आहे, याशिवाय प्रतिष्ठानच्या मालकीची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोऑपरेटिव्ह बँकेची नियोजन आहे, त्याची सुरुवात झालेली आहे. त्याची सुरुवात एक पतसंस्थेच्या माध्यमातून झालेली आहे आणि त्याचंच रूपांतर काही कालांतरानं बँकेत होणार आहे. त्या बँकेची सुद्धा शेअर्स होल्डर घेण्यात येत आहेत. प्रत्येक शेअरधारकाला फक्त 1200 रुपये शेअर्स ठेवलेला आहे आणि तो त्या बँकेचा सदस्य करून घेण्यात येत आहे. आणि अशा प्रकारची प्रचार यंत्रणा या ठिकाणी राबविण्यात येते. त्याशिवाय बचत गट आहे. बचत गटामध्ये सुद्धा 2 ते 2,500 लोक जवळपास झालेले आहेत. दरमहा 200 रुपयापासून तर तिकडे 10,000पर्यंत बचत गटाची वर्गणी गोळा करण्यात येते आणि त्यांना त्या प्रमाणात डिव्हिडंडसुद्धा देण्यात येत आहे. जवळपास 10% या दराने कुठेही मिळणारी जे इंटरेस्ट आहे ते प्रतिष्ठानच्या मार्फत देण्यात येत आहे. त्याशिवाय FDची योजना आहे बँकेप्रमाणे, तीसुद्धा प्रतिष्ठानच्या वतीनं बचत गटाच्या अंतर्गत राबविण्यात येत आहेत. त्याचेसुद्धा भरपूर FD होल्डर झालेले आहेत. जवळपास 14% व्याज प्रतिष्ठान या लोकांना देत आहे. म्हणून 14% व्याज हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील कोणती, मला तर असं वाटते भारतातील नव्हे तर जगातील कोणतीही बँक देऊ शकत नाही जे प्रतिष्ठान देत आहे. अशाना या आशेनं का होईना किंवा दानाच्या ओढीनं का होईना जवळपास 5-6 कोटीची ठेवी जवळपास आलेल्या आहेत आणि तेवढ्याच परत केलेल्या आहेत 14% दराने. तर अशा प्रकारची ही बहुउद्देशीय इमारत एक आश्चर्य म्हणावं लागेल. आश्चर्य का म्हणावं लागेल तर याच्यामध्ये सर्वसमावेशक जी घटक आहेत, जे उद्दिष्ट आहेत, ती उद्दिष्टपूर्तीच्या दृष्टीनं संस्था अनेक आहेत. आपल्याला माहिती आहेत बौद्ध समाजाच्या संस्था असंख्य होऊन गेल्या आहे आणि तेवढ्याच तत्परतेनं मोडकळी झाल्या. संस्था त्या संस्थापैकी ही संस्था नाही आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. ही एक वेगळी संस्था आहे, अनोखी संस्था आहे, वेगळ्या उद्दिष्टानं राबवलेला उपक्रम आहे आणि वेगळ्या लोकांनी उभा केलेला हा एक भव्य दिव्य स्वप्नपूर्तीचा मनोरा आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. तर असो, अशा या भव्य दिव्य ऐतिहासिक इमारतीला प्रत्येकाचा हातभार लागावा ही एक अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा असावी. का असावी? कारण ती अपेक्षा आतापर्यंत पूर्णच झालेली नाही आणि कोणी त्या अपेक्षापूर्तीकडे जास्त जोरही दिलेला नाही. आपला पगार, आपलं कुटुंब, संपला आपला संसार. बाजूनं काय चालू आहे किंवा भावाकडे काय चालू आहे, आपल्या नातेवाईकाकडे काय चालू आहे हे पाहण्याची कोणालाही वेळ नाही आहे. प्रत्येकजण बिझी आहे प्रत्येकाच्या संसारात आणि मौज मजा करीत आहेत.
धनवान झालेले आहेत, गाडी झालेली आहे, माडी झालेली आहे. आणि हे सारं ज्यामुळे झालेलं आहे ते तत्त्व विसरलेले आहेत. आणि या तत्त्वाची स्फूर्ती या प्रतिष्ठानच्या माध्यमातून व्हावी हा एक दृष्टिकोन मुख्य प्रवर्तकांच्या डोक्यात होता आहे. आणि त्यामुळेच हा प्रयोग यशस्वीकडे वाटचाल करीत आहे. आणि असंख्य लोक, टीका करणारे लोकसुद्धा आज रोजी क्षमा मागून प्रवेश घेत आहेत, कारण त्यांना दिसत आहे. दिसणारी गोष्ट आणि न दिसणारी गोष्ट याच्यामध्ये फरक आहे. त्याच्यामुळे ही एक, ज्याला पारदर्शिकता म्हणू, पारदर्शकता ज्या कामामध्ये असते, नीतिमत्ता ज्या कामामध्ये असते, ती कोणतीही गोष्ट तडीच गेल्याशिवाय राहत नाही. हा एक प्रकल्प नव्हे, प्रतिष्ठान नव्हे, हा एक प्रतिष्ठितांचा एक संघ आहे. ज्या संघाच्या माध्यमातून हे सर्व कार्य सुरळीतपणे सुरू आहे. आणि असंच सुरू राहो. आणि त्याकरिता समस्त बंधूंना एक कळकळीची विनंती करावीशी वाटते की प्रत्येकानं अशा उद्बोधन कार्यात, अशा समाज प्रबोधनात्मक चळवळीमध्ये सहभागी व्हावं. नुसतं व्हावं नाही, तन मन धनानं त्याच्यामध्ये आपला वाटा उचलावा. कारण हा वाटा आपण आपल्या खिशातून देत नाही, हे सर्वप्रथम लक्षात घ्यावं. कारण आपल्याला जे जे काही मिळालेलं आहे ते सर्व आपल्या बापाकडून मिळालेलं आहे. आणि आपला बाप म्हणजे सर्वांना माहीत आहे. समाजाची पद्धत आपण बदलली पाहिजे. आपण बापालाही बाप म्हणत नाही, तर तो तर आपल्या बापाचा बाप होता. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या बापाचेही बाप. कमीत कमी आपल्याला तेवढी तरी जाणीव असली पाहिजे की नव्हे, जन्मदाना देणाऱ्या बापाला एक वेळचं आपण बाजूला ठेवलं तरी चालेल, परंतु या आपल्या बापाच्या बापाला त्याची जाणीव ठेवली पाहिजे, त्याचं ओळख ठेवली पाहिजे. त्यांनी काय केलं, कशासाठी केलं याचा विचार झाला पाहिजे. आणि याच जाणीवेतून आपल्याला प्रत्येकाला दान देण्याची उपरती येवो, अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो आहोत. सूचना नव्हे, विनंती वजा आव्हान प्रत्येकाला या सामुदायिक कार्यामध्ये, कारण हा एक समाजाचा बहुमोल ठेवा आहे. कमीत कमी आपल्यापासून दुसऱ्यांना धडा मिळेल अशा प्रकारचं वर्तन आपल्याकडून होणे गरजेचं आहे. आणि ज्यांच्याकडून होते ते तर करतातच, परंतु ज्यांच्याकडून होत नाही त्यांनीसुद्धा या ठिकाणी हातभार लावलेला आहे. मोलमजुरी करणाऱ्या मजुरांनी सुद्धा या ठिकाणी प्रत्यक्ष सहभागी होऊन सदस्य झालेले आहेत. आणि आपलं जे कर्तव्य आहे ते त्यांना समजलेलं आहे. मग आपण तर सुशिक्षित वर्ग आहोत. या कामामध्ये जवळपास सुशिक्षित वर्गच कमी आहे. ज्याची कमाई झालेली आहे भरपूर, असे लोक याच्यामध्ये कमी आहेत. सर्वसाधारण लोकांचा भरणा याच्यामध्ये आहे. कमी आहे त्याचा अर्थ असा मानू नये नाहीत. ज्या संख्येमध्ये जो कमावता वर्ग आहे, जो साक्षर झालेला वर्ग आहे, त्या संख्येमध्ये जो पाहिजे होता तो नाही आहे. ज्या मानाने ज्या गटातील लोकांची संख्या कमी पाहिजे त्यांची जास्त आहे, आणि ज्यांची जास्त पाहिजे त्यांची कमी आहे. म्हणजे बेईमान कोण? बेईमान म्हणजे आपल्यासारखे सुशिक्षित लोक. बेईमान म्हणजे आपल्यासारखे गलालठ्ठ पगार घेणारे लोक. बाबासाहेबांनी सांगून ठेवलेलं आहे
की आपल्या कमाईचा 20वा भाग सामाजिक कार्यासाठी, धार्मिक कार्यासाठी आपण खर्च केला पाहिजे. आपल्याकडून खरंच तो होतो का याचा प्रत्येकानं विचार केल्यास ही दान देण्याची उपवृत्ती यायला काही हरकत नाही असं मला वाटते. तर अशा प्रकारे प्रत्येकानं जर मनावर घेतली तर अशा प्रकारचे सामाजिक उपयोगी प्रकल्प, समाजाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे प्रकल्प प्रत्येक जिल्ह्यात उभे राहायला काही वेळ लागणार नाही. कारण त्याचं प्रत्यक्ष कृती आमच्या अकोल्यामध्ये झालेली आहे. सर्व लोक एकत्रित येऊन सर्वांचं योगदान गोळा करून अनपेक्षित अशा प्रकारची भव्य इमारत आज रोजी साकार होताना दिसत आहे. थोडक्यात इमारतीचं मी पूर्ण वर्णन केलेलं नाही. जवळपास 3 मजली इमारत आहे. पहिला हॉल, दुसऱ्या मजल्यावर आपलं रेस्ट हाऊस आहे आणि तिसऱ्या मजल्यावर मोठं ग्रंथालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचं. अर्ध्या भागामध्ये जवळपास 5000 स्क्वेअर फूटमध्ये विद्यार्थ्यांची राहण्याची MPSC ज्या स्पर्धा परीक्षा आहेत UPSC MPSC वगैरे त्यांची राहण्याची आणि अभ्यास करण्याची व्यवस्था त्या ठिकाणी तिसऱ्या मजल्यावर करण्यात येत आहे. रेस्ट हाऊस साकार झालेला आहे. सध्या ते उपयोगातही येत आहे. सांस्कृतिक भवन आहे त्याच्या अर्ध्या भागामध्ये, त्याचासुद्धा उपयोग घेत आहेत. त्यानंतर वरील जो सर्वात वरचा भाग आहे तो म्हणजे भला मोठा डोम साकार होत आहे. ज्या डोममध्ये एका वेळेस जवळपास 500 लोक साधना करू शकतील, विपश्यना करू शकतील अशा प्रकारची व्यवस्था सर्वात वरील मजल्यावर त्या डोममध्ये करण्यात आलेली आहे. आणि त्याच ठिकाणी काही आदर्श भिक्षू लोकांची राहण्याची व्यवस्थासुद्धा भावी काळात केली जाईल. अशा प्रकारचं हे एवढंच नाही तर बाजूनं जवळपास 18,000 स्क्वेअर फूटचं लॉन साकार झालेलं आहे. ज्या लॉनमध्ये विवाह करण्याकरता 1.5 लाख रुपये बाहेर भाडं घेतलं जाते. या ठिकाणी ते भाडं किमान घेतल्या जाणार आहे. जो केवळ 40-50 हजारामध्येच तो लॉन मिळत आहे. 1.5 लाख कुठे आणि 40,000 कुठे. हा जो फरक आहे हा फरक प्रत्येकानं लक्षात घेण्यासारखा आहे. एकाच ठिकाणी सर्व सोयी उपलब्ध करणारं एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान नावाचं हे भवन अतिशय दिमाखाने उभं होताना दिसत आहे. हे आम्ही सांगतो, परंतु प्रत्येकानं त्या ठिकाणी येऊन प्रत्यक्षपणे आपल्या डोळ्याचं पारणं फेडावं अशा प्रकारचं जे भवन आहे ते एकदा तरी त्या ठिकाणी भेट देऊन जावं. आणि भेट देणारा खाली हात जात नाही. आतापर्यंतचा जो अनुभव आहे, प्रत्येक जण ज्यावेळेस ते डोळ्यानं पाहतो त्यावेळेस त्याच ठिकाणी आपल्या मनातील ज्या इच्छा अपेक्षा आहेत त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि चांगल्या प्रकारचं दान देऊन जातं. म्हणूनच अशा प्रकारची इमारत या ठिकाणी साकार होताना आपण पाहतो. या इमारती उभारणीसाठी जी त्यागमूर्ती आहे त्यांचे जितके आभार मानाव तितके कमीच आहेत. कारण अशा प्रकारची कल्पना ही कोणाच्याही डोक्यात येत नाही आणि येते तर ते साकार होत नाही. अशा प्रकारची अवस्था आपण पाहतो आहे. परंतु या ठिकाणची अवस्था ही या अवस्थेला
या संपूर्ण घटनांना अपवाद आहे आणि ही अपवाद असल्यामुळेच या ठिकाणी सर्व लोकांचा समुदाय अतिशय एकजुटीने, एकसंघपणे, एकमताने कार्य करीत आहे. प्रत्येकाचं कार्य करण्याचा प्रकार वेगळा असला तरी प्रत्येकाचा वाटा या इमारतीमध्ये दिसून येतो. बऱ्याच लोकांनी प्रत्यक्ष दान, जवळपास 15-16 दरवाजे प्रत्यक्ष दान म्हणून देऊन टाकलेले आहेत. बऱ्याचशा लोकांनी पैशाच्या स्वरूपात दान दिलेलं आहे. बऱ्याचशा लोकांनी धम्मदान दिलेलं आहे. बऱ्याचशा लोकांनी वेगवेगळ्या प्रयोजनासाठी वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी दान प्राप्त झालेलं आहे. अशा प्रकारची इमारत जवळपास उभारणी शेत आहे. समोरच जवळपास 25 फुटाचा बाबासाहेबांचा पुतळा साकार होत आहे. ज्या पुतळ्यासाठी सुद्धा अनेक लोकांनी योगदान दिलेलं आहे. ज्या लोकांनी पुतळा उभारणीसाठी योगदान दिलेलं आहे त्या सर्व लोकांची दात्यांची नावं अगदी बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पायाशी येणार आहेत आणि ते काम सुरुवात झालेलं आहे. त्याशिवाय जे धम्मदान दाते आहेत त्यांनी 50,000 किमान धम्मदान दिलेलं आहे. 50,000च्या वर देणारे भरपूर लोक आहेत, परंतु किमान 50,000पासून सुरुवात आहे. त्या सर्व धम्मदान दात्यांची नावंसुद्धा मार्बलवर कोरल्या जाणार आहेत आणि ते कार्य सुरू झालेलं आहे. अल्पावधीत ते कार्यसुद्धा पूर्णत्वास येणार आहे. एवढंच नाही तर ज्यांच्यापासून सुरुवात झाली, जे 5,000 रुपये देण्यासाठी त्यांनी 5-5, 10-10 वर्ष लावले किंवा 5,000 रुपये देण्यासाठी त्यांनी क्षणही लावला नाही, अशा सर्व लोकांची सुद्धा हॉलमध्ये मार्बलवर नावे कोरल्या जात आहेत. त्याची सुरुवात झालेली आहे आणि अल्पावधीतच ते आपल्याला पाहावयास मिळणार आहेत. अशा प्रकारचं अभिमानास्पद कार्य करणारं हे एक भवन आहे. अशा प्रकारची कामगिरी करणारी ही अकोला येथील लोकांची एक संघटना आहे. पुण्यवान लोकांची संघटना आहे. पुण्याचं काम आहे. पुण्य असं आपण म्हणत नाही, पण पुण्य म्हणजे काय तर चांगलं काम. पुण्यवानांची ही या ठिकाणी गट आहे, संघ आहे आणि तो संघ इतरांनाही पुण्यवान बनवण्याचं काम करत आहे. कारण प्रत्येकाला हे जर पटवून दिलं, तो जर प्रवृत्त झाला, पाहून तृप्त झाला, तर त्याचं पुण्यसुद्धा त्या व्यक्तीला मिळू शकते. म्हणून मी पुण्यवान लोकांची ही संघटना आहे. संघटना भरपूर असतात, परंतु ही नुसती नावावर किंवा कागदावर चालणारी संघटना नाही. ही संघटना बहुउद्देशीय संघटना असली तरी सर्वांना सामावून घेणारी संघटना आहे. या ठिकाणी विश्वासावर संपूर्ण संघटना टिकून आहे आणि म्हणूनच हे एवढं मोठं बलाढ्य काम भूतो न भविष्यती असं म्हणायला काहीच हरकत नाही. याला आम्ही बरेच कारणं सांगितले आहे. भूतो न भविष्यती का आहे? कारण हे काम झालेलंच नाही. जे बाबासाहेबांनी सांगितलेलं होतं ते आज रोजी होत आहे. कशासाठी सांगितलं होतं ते त्याच्यासाठी होत आहे. बाबासाहेबांचा उद्देश या ठिकाणी सफल होताना आपण त्या इमारतीच्या माध्यमातून पाहतोय, ऐकतोय, वाचतोय आणि हे सारं करण्यासाठी आपल्या प्रतिष्ठानचा एक माध्यम आहे समाज न्यायपत्र म्हणून, जे साप्ताहिक आहे. जवळपास 21 वर्षापासून सन्माननीय भारसाकडे सरांनी ते चालू ठेवलेलं आहे. अद्याप ते चालू आहे.
काही दिवसातच नव्हे, काही दिवसातच म्हणावं लागेल, त्याचं रूपांतर आता त्याचा बदल होणार आहे आणि ते दैनिक स्वरूपामध्ये त्याचा बदल होणार आहे. आणि त्याचीसुद्धा दैनिक होण्यासाठी सुद्धा काही योजना आखलेल्या आहेत. त्या योजना त्या साप्ताहिकामध्ये आपल्याला वाचायला मिळू शकतात. ज्यांच्याकडे पेपर असेल ते वाचू शकतात, ज्यांच्याकडे पेपर नसेल ते लावू शकतात आणि माहिती घेऊ शकतात. आणि आज रोजी हा एक समाज न्यायपत्र म्हणून जो प्रकाशित होणारा साप्ताहिक पेपर आहे, त्याचं दैनिकात रूपांतर होऊन तो एक प्रतिष्ठानचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानचा पेपर म्हणून नावलौकिक आता भावी काळात उदयास येणार आहे. आणि त्याची प्रक्रिया अतिशय जोमात सुरू आहे. आणि त्यामध्ये सुद्धा आपला वाटा प्रत्येकानं उचलावा अशी अपेक्षा आहे. प्रतिष्ठान यंत्रणेची अशी अपेक्षा आहे, कारण तो पेपर प्रतिष्ठानचा आहे आता. आणि प्रतिष्ठानचा पेपर असल्यामुळे त्याची काळजी घेणं हे सर्व आपल्या प्रतिष्ठानच्या लोकांचं काम आहे, त्यांची जबाबदारी आहे, त्यांनी सांभाळली पाहिजे. तो पुढील काळात योग्य प्रकारे चालला पाहिजे, याचीसुद्धा जबाबदारी आपल्यासारख्या लोकांवर आहे आणि ती आपण पेलू शकतो यात शंका नाही. पण केव्हा? जेव्हा आपण मनावर घेऊ तेव्हा. मनावर घेतलं तर काहीही गोष्ट असंभव नाही आहे. म्हणून एवढं मोठं प्रतिष्ठान उभारीस आलेलं आहे. आता समाज न्यायपत्र दैनिकात बदल होणं ही फार मोठी काही गोष्ट नाही आहे. जवळपास 14 ते 15 करोडचं काम आज रोजी झालेलं आहे. हे काही मामूली गोष्ट नाही. सर्वसामान्य लोकांच्या योगदानातून ही मामूली बाब नाही आहे. कोणत्याही प्रकारचं मोठं योगदान मोठ्या लोकांकडून न घेता समस्त बौद्ध बांधवांकडून, सर्वसामान्य माणसाकडून याच्यामध्ये निधी संकलित करण्यात आलेला आहे. विविध रूपानं दान देण्यात आलेलं आहे. म्हणून हे एक अलौकिक इमारत आहे. भूतो न भविष्यती उभी असलेली ही इमारत आहे. आणि त्याच इमारतीच्या प्रचार प्रसार कार्याकरिता याच प्रतिष्ठानचं एक वृत्तपत्र समाज न्यायपत्र म्हणून दैनिकात रूपांतरित होत आहे. आणि त्या दृष्टीनं मी पुनश्च सर्वांना आव्हान करतो, विनंती करतो की अशा भव्य दिव्य कामात प्रत्येकानं आपला खारीचा वाटा उचलावा, प्रतिष्ठानमध्ये योगदान द्यावं, समाज न्यायपत्र दैनिकामध्ये आपलं योगदान द्यावं. त्याची प्रत्येकानं आपल्या घरी तो पेपर लावून घ्यावा, त्याचं ग्राहक बनावं आणि या ना त्या प्रकारे आपलं योगदान द्यावं. आणि या ना त्या माध्यमातून बाबासाहेबांनी समस्त जनतेकरिता पाहिलेलं स्वप्न साकार करण्यास प्रत्येकानं हातभार लावावा, हीच अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. सर्वांना जय भीम, जय बुद्ध.